आज संध्याकाळी एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर येतेय। महाराष्ट्र सदनातील एका कार्यक्रमासाठी दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर येते। तर पुढील दोन दिवस एकनाथ शिंदे दिल्लीत असणार असल्याची माहिती समजते। एनडीए घटक पक्षाच्या बैठकीला देखील उपस्थित राहणार असल्याचं समजते। आताच्या घडीची आपण महत्त्वाची बातमी पाहतोय। आज संध्याकाळी एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याचं समजते। महाराष्ट्र सदनातील एका कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार आहेत। तर पुढील 2 दिवस एकनाथ शिंदे दिल्लीत असतील अशी माहिती समोर येते। एनडीए घटक पक्षाच्या बैठकीला देखील उपस्थित राहणार आहेत। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। उमेश, आपण पाहतोय पुन्हा एकदा आज दिल्ली दौऱ्यावर एकनाथ शिंदे जाणार आहेत आणि पुढील 2 दिवस ते दिल्लीतच असणार आहेत। अनेक महत्त्वाच्या बैठकी देखील होतील। काय अधिकची अपडेट? नक्कीच नुकताच त्यांचा दिल्ली दौरा पार पडला। जे 6 खासदार सोबत आले होते त्यांना घेऊन त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि या सगळ्या निधीबाबत त्यांच्या आणि मतदारसंघाच्या कामाबाबत आढावा आणि निधीबाबतची जी विश्वासार्हता होती ती त्यांना हवी होती अमित शहा यांच्याकडून आणि ते शब्द जो आहे अमित शहा यांच्याकडनं ते घेऊन आले। मात्र आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे जे आहेत ते दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत। आज सायंकाळी जे आहे ते दिल्लीसाठी निघतील। महाराष्ट्र सदनातला एक कार्यक्रम आहे, या कार्यक्रमासाठी आणि पुढे होणारी एनडीएची जी घटक पक्षाची बैठक आहे या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत। पावसाळी अधिवेशन संसदेत सुरू होणार आहे, त्याआधी घटक पक्षाची बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि या घटक पक्षाच्या शिवसेनेचे प्रमुख म्हणून ते उपस्थित राहतील आणि आपली भूमिका जी त्या बैठकीतून मांडतील। मात्र हे होत असताना 2 दिवस जे आहेत त्यांचा वास्तव्य दिल्लीत असणार आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती की केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो होणार आहे आणि शिवसेनेच्या वाट्याला जी काही मंत्रिपदं येणार आहेत याबाबतची देखील या 2 दिवसांमध्ये महत्त्वाच्या नेत्यांना भेटून चर्चा होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वाचा असा 2 दिवसाचा दौरा एकनाथ शिंदे यांचा असणार आहे। या 2 दिवसाच्या दौऱ्यात नेमकं शिवसेनेसाठी मंत्रिपदाबाबत जे चर्चा सुरू आहेत त्यावरती पूर्णविराम मिळून किती मंत्रिपद आपल्याला मिळणार आहेत आणि कोणती मंत्रिपदं मिळणार आहेत याबाबत शिक्कामोर्तब या 2 दिवसामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही। धन्यवाद उमेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।